दिसायला जितकी भारी आहे ना ही भाजी, चवीला त्यापेक्षा कितीतरी पटीने खूप भारी लागते आणि साऊथच्या प्रत्येक घरामध्ये, हॉटेलमध्ये खूप प्रसिद्ध ही भाजी आहे. आणि ही भाजी टम्म फुगलेल्या पुरी सोबत, गरमागरम भातासोबत खूप भारी लागते. तर चला मग बनवूयात. सगळ्यात अगोदर पुरीसाठी पीठ मळून घेऊया. 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी रवा घेतले आणि चवीपुरतं मीठ घालायचं. रव्यानं खूप छान टेक्स्चर येतो पुरीला, नक्की घाला. आणि गरम करून ठेवलेलं थंड झाल्यानंतर 1 पाव कप असं दूध घातलेलं आहे. दुधाने खूप भारी चव सुद्धा येते आणि त्याचबरोबर अशी पुरी मऊसूत राहते. त्यामुळे नक्की दूध घाला, ट्राय करा एक वेळेस तुम्ही. आणि आता पाणी घालून आपण चपातीसाठी पीठ कसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पुरीसाठी पीठ मळायचं. आता अशा प्रकारे. आणि थोडंसं आता आपण ह्याच्यावरून थोडं तेल घालायचं आणि चांगलं थोडंसं मिक्स करायचं पिठाला, मळून न घेता हलकंसं. आता इतकंच आपण हे ठेवून देऊया. तुम्हाला किती पीठ मळायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये दूध तुम्ही कमी जास्त घालू शकता, पण दूध नक्की घाला, खूप भारी टेस्ट येते. आता आपण हे झापून ठेवून टाकू आणि आता भाजीची तयारी करू. आता इथे भाजी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 2 माप तेल घेतलेलं आहे. तुम्ही जर भाजी कमी बनवत असाल तर तुम्ही 1 चमचा घालू शकता. मी थोडीशी जास्त बनवत आहे म्हणून तेल जास्त वापरलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची. त्याचबरोबर इथे मोहरी आणि जिरे सुद्धा घालायचे. हरभऱ्याची आणि उडदाची डाळ स्किप करू नका. ही साऊथमध्ये फोडणीला खूप वापरली जाते आणि त्याच्याने खूप छान टेस्ट सुद्धा येते. ते सगळे छान असे लालसर झाल्यानंतर इथे लाल सुक्या मिरच्या घालायच्या 4-5 आणि त्यानंतर उभे असं चिरून घेतलेले 2 कांदे आहेत. जर तुमच्याकडे मोठा कांदा असेल तर 1 सुद्धा वापरू शकता. आता हे सगळे कांदे आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडरचा वापर करणार नाही, त्यामुळे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मधोमध अशा कट करून घातलेल्या आहेत. आता 10 ते 15 फ्रेश कढीपत्ता घालायचा त्यामध्ये. आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता कांदा आपण दुसऱ्या फोडणीसाठी कोणती भाजी बनवते वेळेस ना ब्राऊन होऊन देतो किंवा लाल असं चांगली कडकडीत फोडणी बसू देतो, पण ह्या भाजीसाठी बिलकुल जरूरत नाही. कांदा मऊच राहिला पाहिजे. त्यामुळे इथे मी चवीपुरतं पूर्ण मीठ घालून घेत आहे. तुम्ही थोडंसं मीठ घालून नंतर भाजीला म्हणजे पाणी घातल्यानंतर सुद्धा घालू शकता, पण पूर्ण मीठ मी इथेच घातलेलं आहे चांगला, कारण कांदा ना चांगलं मऊ होईल त्यामुळे हे मीठ घातलेलं आहे. आता सगळं असं परतून घ्यायचं आणि आपल्याला 1-2 मिनिटासाठी कांदा मऊ होईपर्यंत हे झाकण लावून ठेवायचं. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघा कांदा चांगलं मऊ झालेला आहे. एक वेळेस परतून घ्यायचं. आता लगेच याच्यामध्ये अर्धी वाटी मटार घालायचे. सगळीकडेच हे अवेलेबल आहेत, सीझन आहे त्यामुळे नक्की घाला, खूप भारी लागते ही भाजी. आणि अगोदरच मी 2 बटाटे उकडून घेतलेले होते, वरची साल काढायची आणि असं ओबडधोबड हातानंच आपल्याला स्मॅश करून घालायचं आहे. बटाटे जास्त मऊ सुद्धा करायचे नाही, नाहीतर घट्ट होऊन जाईल भाजी. असंच आपल्याला ओबडधोबड करायचं आहे. थोडेसे घट्टच राहिले पाहिजेत बटाटे. असं चांगलं एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर पाव चमचा हळदी पावडर घालायचा आहे इथे आता. आणि हळदी चांगली असं त्याचं कच्चापणा पण जाईल आणि सगळ्या भाजीला सुद्धा हे कोट होईल, त्यामुळे 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे पूर्ण. आता बघा किती भारी कलरफुल भाजी दिसत आहे आपली. आता लगेच आपण ना भाजीमध्ये पाणी घालणार आहोत. म्हणजे इथे थंडच पाणी मी घालणार आहे. 1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे. तुम्ही भाजी कमी बनवत असाल तर 1 ग्लास भाजी किंवा 2 वाट्या पाणी असं घालू शकता. आता 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर एक वेळेस सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदरच मी मीठ घातलेलं होतं चवीपुरतं, म्हणजे भरपूर असं, त्यामुळे घालणार नाही. तुम्ही नाही घातलं म्हणजे कमी घातलं असेल तर इथे ऍडजस्ट करू शकता. इकडे ना 2 चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे आणि 4-5 चमचे इतकं ताक घेतलेलं आहे. बटर मिल्क म्हणजे दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून फेटून घेतलेलं आहे. आता हे सगळं ना चांगलं फेटून घ्यायचं आहे. चमच्यानं होत नसेल तर ना विस्कर घेऊन असं चांगलं मिक्स करून घ्या, जेणेकरून गुटळ्या राहणार नाहीत. आता आपल्या भाजीला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे, म्हणजे पाण्याला एक वेळ चमच्यानं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे बेसन पीठ आपण ह्या भाजीमध्ये घालूया. एका हातामध्ये असं बेसन पीठ आणि एका असं चमच्याने मिक्स करत जायचं, जेणेकरून गुठळ्या सुद्धा होणार नाहीत. फक्त 2 मिनिटंच लागते ही भाजी शिजायला. नंतर बेसन घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे. जर तुमच्याकडे बटर मिल्क नसेल ना तर मग पाण्यामध्ये थोडंसं लिंबू सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा खूप भारी चव येते.
थोडंसं आंबटपणा येईल आणि भारी लागते. त्यानंतर आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर झाल्याची आणि बघू शकता भाजी रेडी आहे. ही भाजी ना तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. गरमागरम चपाती आणि भातासोबत किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा खूप भारी आणि गरमागरम ही बेसनच्या ऐवजी कधीतरी ही भाजी बनवून बघा, नक्की आवडेल. आता आपण पुऱ्या बनवूयात. पुऱ्या ना बिलकुल तेलकट होणार नाही, तुम्हाला सांगते. चला, सगळे उंडे इथे करून घेतलेले आहेत. आता पोळीपाटाला थोडंसं तेल लावायचं, पीठ लावायचं नाही, थोडंसं तेल लावून उंडा ठेवून आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि आपण ना पीठ मळते वेळेस रवा आणि जे दूध घातलेलं आहे त्यामुळे टेक्स्चर तर खूप भारी येईल. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत तशी हे पुऱ्या होतील. आता आपल्याला पुरी ना जास्त जाड आणि जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही. अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. एकाच वेळेस मी 8-10 पुऱ्या लाटून घेते, जास्त असतील तर 2-3 बॅच असं लाटून घेते. आता तेल एकीकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर असं सोडायचं. तुम्ही बघू शकता जास्त टॅप टॅप सुद्धा करावं लागलं नाही आपल्याला पुऱ्यावर. ऑटोमॅटिक तेच फुगत आहेत. इतक्या भारी पुऱ्या झालेल्या आहेत ना, काय सांगू. एक वेळेस नक्की करा, तुम्हाला बघूनच कळालं असेल की थोडे सुद्धा तेलकट झालेल्या नाहीत पुऱ्या. आता गरमागरम भाजी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या किंवा भातासोबत एक नंबर लागते ही भाजी, खूप भारी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला? माझे व्हिडिओ थोडेही आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली.